केडीएमसीच्या निवडणुका सुरू आहेत. आपल्या टिटवाळा महागणपती परिसरातील मुख्य काय समस्या आहे आणि इथे काय काय बदल व्हावे असे तुम्हाला वाटते, हे जाणून घेण्यासाठी टिटवाळा न्यूज घेऊन आले आवाज टिटवाळ्यातील जनतेचा. लोकांचे प्रश्न आणि त्यांचे मत चला जाणून घेऊया. मी आहे जागृती भोये आणि माझ्यासोबत आहे रेखा जवळ. तर ऍक्च्युअली मला याच्यासाठी सांगायचं, टिटवाळ्यामध्ये त्याच्या न्यूज हे चालू आहे ना, आपलं इलेक्शन चालू आहे. तर इलेक्शन मध्ये त्यासाठी सांगते मी की आता टिटवाळ्यात मला तरी असं वाटतं 99% रस्ते म्हणजे खराबच आहेत. तुम्ही कधी जर हा रस्ता बघा, आता माझ्या रोड दुकानाजवळचा तोही तसाच आहे. शिवाय सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे आमच्या शेजारी म्हणजे ह्याच रोडला लागून हा नाला गेला आहे. ह्या नाल्यामध्ये दरवर्षी खूप पाणी साचतं पावसाळ्यामध्ये. ह्या वर्षी दोनदा पाणी भरलं. मला ह्या वेळेस 2 वेळेस दुकान खाली करायची वेळ आलेली आहे. तर माझं स्वतःचं प्रांजळ मत आहे की कमीत कमी आम्हाला इथून एक लॉंग ब्रिज उंच ब्रिज टाकून द्यावा, जेणेकरून मला माझ्यासारख्यांची समस्या तर कमी होईलच, शिवाय त्या साईडला जाणारा येणाऱ्यांना ही समस्याचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी राहील की जर त्यांनी ह्या नाल्याच्या समस्या जर सोडवली तर इकडे पाणी पण भरणार नाही. म्हणजे आमच्या इथल्या जो जो 20-22 बिल्डिंग आहे त्यांना हा नारायणनगर रोड आहे. इथून पुढे हा सगळा नारायणनगरचा भाग चालतो आणि इथं आजूबाजूला आमच्या सगळ्यात चांगल्या बिल्डिंग आहेत. पण मग हा पाण्याच्या इश्यूमुळे यांची ना लॉस होते. म्हणजे आमच्या बिल्डिंगांचे सुद्धा भाव डाऊन होतात. शिवाय मुलांना सुद्धा समस्या आहे हो. ज्यावेळेस पाणी भरतं ना, इकडं साईडला रेशमा स्कूल आहे, जेव्हा पाणी भरतं ना, आई वडिलांची जीव अक्षरशः मुठीत असतात की आमचा मुलगा आता अटकलाय पाण्यामध्ये, तर आम्ही काय करायचं. तर आई वडिलांची धावपळ बघितली जात नाही आणि त्यानंतर पाणी सोडतं. शिवाय शाळेत जेव्हा पाणी भरतं तर प्रत्येक वर्षी शाळेला खूप खर्च पडतो. बेंचेस वगैरे नवीन बनवावे लागतात, तिथलं डॉक्युमेंट्स खराब होतात. मग जी त्यांची सुद्धा अरेंजमेंट करण्यासाठी शिक्षकांना पण खूप धावपळ करावी लागते. शिवाय म्हणजे मुलं जरी सुटून जातात, आई वडील घेऊन जातात, मग शिक्षकांचा सुद्धा जीव बराच वेळ धोक्यात असतो, कारण की पाण्याची पातळी वाढत असते. आता मागच्या वर्षी पण पाणी जेव्हा भरलं त्या रात्री 1:30 वाजता पाणी वरती चढायला लागलं. तर 1:30 वाजता कोण येणार आहे तुम्ही सांगा बरं. मग त्याच्यामुळे आमचा हिशोब असा आहे की तुम्ही कमीत कमी हा नाला साफ करा, इतका मग स्वच्छ साफ करा, पुढेही साफ करा की हा नदीमध्ये जेव्हा जातंय ना, हे पाणी रिवर्स का होतंय याची तुम्ही समस्या बघा, याचं काहीतरी सोल्युशन काढा. आणि शिवाय हे रोड नीट करा. रोडांमध्ये बघा तुम्ही किती हे रोड, परवा त्या दिवशी इथे एक ऍक्सिडेंट झाला. एका माणसाच्या बाईकवर छोटीशी मुलगी होती पुढे आणि तिकडून पण माणसं, संध्याकाळचा टाइम होता आणि बस पण येते पाठीमागून. मग तुम्ही सांगा, एवढ्याशा रोडवर तुम्ही इतकी मोठी मोठी अवजार वाहनं वापरायला लागलात तर ऍक्सिडेंट होणार नाही का. नशीब ते आता समोरचा भाग कमी केलेला, साफ केलाय, तो मनुष्याची गाडी तिकडे घुसली नाही तर त्या दिवशी त्या मुलाचा म्हणजे त्या दोघी बापलेकांचा जोरदार ऍक्सिडेंट झाला असता. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही वोटिंग घेतायत ना, आम्ही तुम्हाला वोटिंग कशासाठी देतो की आमच्या समस्या सुटल्या पाहिजे. तर आमच्या ह्या समस्या आहेत, इथं भरणारं पाण्याची समस्या सोडवा आणि इथली रोड चांगली करा. याच्याने आपल्या जनतेला तर हेच फायदा, पण सरकारसाठी काय, आपल्या पूर्ण देशासाठी गरज काय, प्रदूषण पण कमी होणार आहे त्याच्याने. बाकी एवढं तुम्हाला मी सांगू शकते. माझं नाव संजय दिगंबर पालव. मी राहायला स्टेशनला आहे आणि इथे रिक्षाचा व्यवसाय करतो. आमच्या ते फक्त इथला उमरा कॉम्प्लेक्स रोडचा प्रॉब्लेम आहे आणि एक ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो मंदिरजवळ. या जायला म्हणजे रिक्षाचा प्रॉब्लेम होतो या जायला. ते जे पार्किंग आहे ना, तिथून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये जाम होतो रस्ता. आणि इथून जो आहे ना उमरा कॉम्प्लेक्स ते आपला जकान पर्यंत रस्त्याचा प्रॉब्लेम झाला आणि तिथे ट्रॅफिक जाम होते. आणि एक जर स्टेशन जवळ झाला तुम्ही नेमका नाका, तिथे एक स्पीड ब्रेकर पाहिजे. जो नाका आहे तो सर्कल, तिथे भरपूर प्रॉब्लेम होतो. ऍक्सिडेंट व्हायची संभावना आहे तिथे. आणि कुठलं आहे जकात नाक्याच्या खाली जो रोड हे झालाय ना, तिथे एक प्रॉब्लेम होतो रस्त्याचा. आणि इकडे वाडीचा रस्ता आहे तो, तिथे जरा प्रॉब्लेम रस्त्याचा.